धावसंख्या धावफलकावरती 4. पहिला बॉल डॉट, त्यानंतर शॉर्ट आर्म पुल केला, हा पिच होता आणि पनिश करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच केला नाही, चौकार एक्झिक्यूट करण्यात आला. धावसंख्या धावफलकावरती 4. या आकड्यावरती डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट, इनसाइड द सर्कल कॅचिंग पोझिशन वरती ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड ऑन मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. तर बिहाइंड द विकेट आपण पाहू शकतो थर्डमॅन क्षेत्रामध्ये एक फिल्डर शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेग शॉर्ट, स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर शॉट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर, मिड ऑफ आणि मिड ऑन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. मिड ऑफ मध्ये एक फिल्डर, वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता, फक्त कट केली, दिशा दाखवली आहे पॉइंटच्या दिशेला. जबरदस्त फिल्डिंग, सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा होत असताना कंप्लीट. 2 धावेंच्या साथीने धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड, 6 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉल वरती चौकार आला, तिसऱ्या बॉल वरती आपल्याला 2 धावा पाहायला मिळाला. कट आणि पुलचे स्ट्रोक खेळले जातात. डावखुऱ्या हाताचे ज्यावेळेस विध्वंसक खेळाडू असतात, एक नॅचरल अटॅकिंग इंटेंट त्यांच्यामध्ये असतं, तेच पाहायला मिळतो तेजसच्या माध्यमातून. वन्स अगेन रणवीर रिदम मध्ये थोडीशी अडचण, मिस्टेक आणि चेंडू न टाकण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. डॉट बॉलची मृत चेंडूची होत असताना समाप्ती. डॉट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2-3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 6 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. यावेळेस शॉर्टर वनचा वापर आणि त्या बॉलला पाठवून दिलंय मिड विकेटला क्लिअर करत सीमा पार कुंदे गावाचा ब्रँड दाखवणारा तेजसच्या बॅटमधून खणखणीत षटकार. थँक्यू सो मच. षटकार आलाय, षटकाराच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे, अगदी आपण पाहू शकतो. जे मात्र पहिलं या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेजसच्या माध्यमातून का धुवाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल त्याने फक्त पाहिलं, पहले किया इंतजार और फिर बाद में किया गेंद पर वार. त्यानंतर जो त्याने लय पकडलाय तर कौतुक करावं लागेल तेजसचं. पहिल्या बॉलवरती त्याने पाहिलं की पिच सेव्ह करतोय, त्या फलंदाजाची इथे चूक आहे, कारण तो शॉर्टर वनचे चेंडू वारंवार टाकतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय बघा. हा आता मात्र त्याने अडॅप्टेशन केलंय. शॉर्टर वनच्या बॉलला, पिच वरती बॉलला तो फटकेबाजी चांगलं करत होता, मग ते पाहिलं. त्यानंतर खुलवा टप्प्याचा बॉल, फुल लेनचा बॉल फेकण्यात आला आणि अशा रीतीने डॉट बॉलची होत असताना समाप्ती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे रोहितच्या या षटकामधील. यावेळेस फुलटॉस बॉल होता, मिस टाइम स्ट्रोक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचं फिल्डर डाऊन द बॉल, कॅच झाली आहे कंप्लीट आणि पहिला मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाला. फलंदाज तेजस समाप्त. पहिल्या षटकाचा वाजवी विकेट बदलामध्ये तब्बल 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील राजेश. जबरदस्त खेळाडू आहे, फिटनेस फ्री खेळाडू आहे, ॲथलीट आहे राजेश. राजेशच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. वन ऑफ द फायनेस्ट बॉलर ची ओळख, जबरदस्त ऍक्शन
अगदी मी म्हणेल क्लीन ऍक्शन त्याची असते, पेस पेक्षा जास्त तो खऱ्या अर्थानं टप्प्यावरती विश्वास ठेवतो असं खेळाडू पाहायला मिळेल. मॅच केळी विपक्ष RB11 वरप, दोन्हीही संघ आपण रेडी राहायचं टॉस साठी. ही रिक्वेस्ट असेल. मिड मॅच मध्ये आपण टॉस करणार आहोत. दुसरे षटकामध्ये राजेश आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया राजेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये आपल्याला एक फिल्डर जे थोडेसे मिड विकेट क्षेत्रामध्ये आता शिफ्ट होत आहेत. मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑन मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. या दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी थोडंसं कमबॅक करणं महत्वाचं होतं आणि ते कमबॅक करून दिलंय गोलंदाज रोहितने शेवटच्या 3 चेंडूंवरती. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय मिडऑफच्या डोक्यावरून. लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे. या बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत फलंदाजने आणि बॅट्समनच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक चौकार. सोळा या आकड्यावरती पाहायला मिळेल. सुरुवात फार चांगली झाली आहे. स्वप्नवर्त सुरुवात भूमी 11 गुंदे संघाची झाली आहे. हा संघ ओळखला जातो जबरदस्त गोलंदाजीसाठी आणि एकदा धावसंख्या 60 पर्यंत पोहोचली तर भूमी 11 गुंदे संघाकडे असे गोलंदाज आहेत ज्या मॅच मध्ये आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देऊ शकतात. यावेळेस शॉर्ट बॉल आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. मी म्हणेल ज्या वेळेस आपण गोलंदाजी करतो तर टेस्ट मॅच वरती जी गोलंदाजी आहे 7व्या-8व्या स्टंप वरती ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये या बॉल वरती धावसंख्या धावफलकावरती 16 आहे. प्रतीक 11 मानिवली विपक्ष भूमी 11 गुंदे. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल अतुल आहेत. कॅचची संधी निर्माण झाली आणि कॅच झाली कंप्लीट. दुसरा मोठा हादरा बसतोय बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 गुंदे संघाला. फलंदाज सचिनची खेळी होत असताना समा back to the pavilion. मधून एक चौकार आला, त्यानंतर तेजसच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार आलाय. आतापर्यंत जर विचार केला तर सुरुवात दोन्ही संघांसाठी मी म्हणेल 50-50 आहे. विकेट्स देखील गेल्या, धावा देखील बनवल्यात, तरी देखील मी म्हणेल 50-50 अजून देखील मॅच आहे. मात्र संकेत मैदानावरती आहे. जोपर्यंत संकेत आहे तोपर्यंत धावा येतील हे माहिती आहे भूमी 11 गुंदे संघाला. आणि डगआउट मध्ये देखील थोडासा आशेचा किरण असेल. मात्र आता 4थ्या क्रमांकावरती अरुण आपल्याला पाहायला मिळतील. तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 धावा षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत राजेशच्या माध्यमातून आणि जबरदस्त गोलंदाजी राजेश नक्की करतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून आदेश पावशे असतील, विकास दादा निश्चिते असतील, दोघांचं आम्ही कौतुक करू. कारण ज्या प्रकारे प्रत्येक स्टँड मध्ये जाऊन आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना नाश्त्याची जी सोय ते करतायत, त्यांचं कौतुक करणं बनत आहे. यावेळेस नावची शक्यता होती, स्ट्रायकिंग एंड वरती धोक्याची घंटा होती, मात्र फलंदाज बाद आहेत. विकेटचं पतन प्लम्ड अप झालेले आहेत.
विकेटचं पतन अजून एक फलंदाज बाद होत असताना अरुणची खेळी समाप्त. अरुण बॅक टू द पवेलियन. भूषण पाहायला मिळतील. भूषण शेलार इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून राहील. कट करायचा प्रयत्न जरूर होता. फटका लाजवाब. स्वीपर कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉलला पाठवून दिलंय. डीप स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती भूषण शेलारचा तडाखा. बॉल सीमा पार. चौकार. दरम्यान उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, या स्पर्धेसाठी ज्यांचा मोलाचा आणि घारीचा वाटा आहे, अशा आमच्या सर्वांचे लाडके एक दमदार आणि डॅशिंग पर्सनॅलिटी असणारा व्यक्तिमत्व अर्थातच सागर शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत. आणि एक होनहार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, आंब्याचं नाव ज्यांनी मोठं केलंय, असे आमचे सागर दादा आणि त्यांच्या समवेत अनिकेतजी इंदुलकर उर्फ अलिबाग एक्सप्रेस त्यांची देखील उपस्थिती. त्यांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत. या स्पर्धेमध्ये फार मोठा विक्रम सागर दादांनी प्रस्थापित केलाय. मला वाटतंय KGPL मध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा झाल्यात, मात्र इतिहासामध्ये पहिल्यांदाच 6 धावा धावून जर कोणी पळाला असेल तर भागेश आणि त्याच्या जोडीला आमचा सागर दादा. बघा, सागर दादांनी 6 धावा काढल्या, तिथेच आम्ही मॅच जिंकलो. धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती. यस, टर्निंग पॉइंट नक्की राहिला तो मॅच मधला. यावेळेस फटका चांगला कव्हरच्या दिशेला. फटकेबाजी चांगली करतोय संकेत. संकेत जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत धावा येतील, नो डाऊट ॲट ऑल. दुसरीकडे भूषण शिलार आहे, जो भूषण शिलार देखील जबरदस्त बॅटिंग आणि जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो. भूमी 11 कुंदे संघाचे विकेट जरूर गेलेत, मात्र डगआउट मध्ये अजून नामांकित खेळाडू आहेत ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे. पण म्हटलं जातं यू हॅव अ पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड टू कन्वर्ट द पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट. तुमच्याकडे कला असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्या कलेचा कुठे, कधी आणि कसा उपयोग करणं याची ज्ञान असणं ती वेगळी गोष्ट. यावेळेस डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 22 या आकड्यावरती. पुढील मॅच RB11 बरब विपक्ष केळी. दोन्ही संघांचे कर्णधार चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेस फुल टॉस बॉल जरूर होता. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग इन वरती थ्रो आणि तोपर्यंत एक धाव जी मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 23व्या धावफलकावरती 23 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहू शकतो. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आज साईनाथ दादा थोडासा अनुपस्थित आहेत, मात्र त्याच्या अनुपस्थितीमध्ये तो चार्ज घेतलाय तो म्हणजेच आदेश शेठ पावशे साहेब यांनी. आणि विकास दादांचा जर विचार केला सकाळच्या सत्रापासून ते देखील इथे उपस्थित आहेत. प्रत्येक गोष्ट मग त्याच्यामध्ये मी म्हणेल मॅनेजमेंट कमिटी असो, प्रत्येकाचा
नाश्त्याची सोय तसेच ड्रिंक्स साठी प्रत्येक गोष्टीची काळजी त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. आदेजी पावशे सर यांचं देखील आम्ही नामोल्लेख करू. सकाळच्या सत्रापासून जबरदस्त कार्य ते करतायत. दुसरीकडे आमचे विकास दादा आहेत, देखील जबरदस्त कार्य करतायत. धावसंख्या धावफलकावरती 24 धाबा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर वाईड. मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. फिल्डर मात्र फिल्डरच्या डोक्यावरून संकेतचा पाठ मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेला तो फेसचा गोळा. लॉंग ऑफला क्लिअर करत डाऊन द ग्राउंड दमदार षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 30 ऑन द बोर्ड. यावेळेस चांगला चेंडू डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पुढील मॅच RB11 वरप वर्सेस केळणी. दोन्ही संघांचे कर्णधार. चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. RB11 वरप विपक्ष केळणी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर रिक्वेस्ट असेल टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा दोन्ही संघांचे कर्णधार. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला, चेंडू झाले 4. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डरच्या माध्यमातून झालेली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेतच्या बॅट मधून अजून एक दमदार स्ट्रोक. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाज संकेतने मारा बेहतरीन चौका. आदेश शेठ पावशे. यावेळेस फटका लाज जवाब. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमा पलीकडे. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार. 3 षटकांचा
षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त, धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. रोहित आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल दुसऱ्या षटकामध्ये, सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक मार्गस्थ असताना रोहित आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 12 धावा जरूर खर्च केल्या, एक महत्वाची विकेट त्याने कॅरी केली. राजेश सारखा एक नामवंत खेळाडू देखील या संघाकडे आहे, तर देखील रोहित वरती विश्वास दाखवलाय. चांगला चेंडू, जबरदस्त बॉल, क्विकर बन मैदानावरती हँडल केलं. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर पाहायला मिळते 40 या आकड्यावरती. भूमी 11 कुंदे संघाचा विचार केला तर चांगले गोलंदाज या संघाकडे आहेत. एकदा धावसंख्या 60 पर्यंत गेली तर मात्र या मॅच मध्ये फाईट होईल, कारण मुकेश गायकर सारखा नामवंत खेळाडू प्रतीक 11 मानुली संघाच्या दिशेला मॅच घेऊन जाईल यात शंकाच नाहीये. यावेळेस चांगला चेंडू आणि फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळाली, बॅटिंग देखील चांगली होती आणि थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. 2 धावा कंप्लीट होतील, 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. 42 ऑन द बोर्ड, 42 धावा धाव फलकावर आपण पाहू शकतो. यावरचा जर विचार केला तर पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती डबल आली. चला थोडंसं स्पीडअप करावं ही नम्रतेची विनंती असेल. पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा खर्च केल्या गोलंदाज रोहितने, दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी राजेशने केली. 2 महत्वाचे मोहरे टिपले आणि त्या समवेत 8 धावा खर्च केल्या, इकॉनॉमिकल षटक हाताळलं. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्या, तो महागडं षटक होतं. यावेळेस कोलवा डब्याचा बॉल होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अतुल असतील. क्विक हँड अँड क्विक फिल्डर म्हणून ज्याची ओळख आहे, गन फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती 43 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ जो शिल्लक पाहायला मिळतोय. पुढील मॅच आरबी 11 वर विपक्ष खेळणी अशी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्हीही संघांचे कर्णधार. चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं ही नम्रतेची विनंती असेल दोन्हीही संघांना. धावसंख्या धावफलकावरती 43 या आकड्यावरती. चेंडू झाले 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 3 धावा फक्त खर्च झालेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी मी म्हणेल. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार, षटकार. झालेल्या आहेत. अजून देखील या षटकाचा विचार केला तर विवरण आपण करू, ज्यामध्ये पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉल वरती डबल, तिसऱ्या बॉल वरती सिंगल, चौथ्या बॉल वरती षटकार देखील आला आणि 5व्या बॉल वरती सिंगल आली. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज भूषण शेलार डावकुऱ्या हाताचे खेळाडू आहेत. भूमी 11 कुंदेचे विषयी मी एक गोष्ट नक्की म्हणेल की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन या संघाकडे सातत्याने असतं. ते डोकेदुखी आणि यावेळेस पटका लाज जवाब पाहायला मिळतो. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू सो मच. एंड ऑफ अ 4th ओव्हर. चौथ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 56 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल आणि तब्बल 16 धावा 16 झाल्या, ज्यामध्ये शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये 13 धावा बहाल केल्या गेल्या.
म्हणजे रॉयल कारभार आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. यावेळेस चांगला चेंडू नाहीये. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल वाईट पंचांनी घोषित करण्यात आलेला आहे. धावसंख्या 57 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 57 ऑन द बोर्ड. 57 धाबा धावफलकावर आपण पाहू शकतो. ह्यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता. जबरदस्त बॉल रोल करण्यात आले, पेस ऑफ करण्यात आलं आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते ऑन द बोर्ड 57. 57 धावा धाव फलकावर आपण पाहू शकतो. यावेळेस मोठा फटका मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक मी म्हणेल. एकदा कंप्लीट होईल. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन क्रॉस पॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट जरूर होता ऑन साइडला. मिड विकेट स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्राला टार्गेट करायचा प्रयत्न जरूर करण्यात आला. मात्र कुठेतरी आपण पाहू शकतो टायमिंग नीट जुळली नाही आणि एक धाव जी कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 58 या आकड्यावरती. 58 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला शेवटचा मार्गस्थ आहे. मुकेश गायकर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात इन द लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, 2 चेंडूतून धावा खर्च झालेले आहेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे आणि संधीचं सोनं करण्यात आलंय. लॉंग ऑन मध्ये टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाज भूषण शेलारचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. जाते थाला धोनीसाठी. उमी 11 कुंदे संघ ओळखला जातो भूषण दादांसाठी. भूषण दादा म्हणतात मी शेवटचे 2 किंवा 1 चेंडूवरतीच येईल. अपनी झलक सबसे अलग. लेट येईल मात्र थेट येईल. इंडिव्हिज्युअल 14 धाब्यांची विस्फोटक खेळी साकारली ती म्हणजे भूषणने. कमी चेंडू जास्त धावा हा समीकरण सातत्याने आपल्याला टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये पाहायला मिळतो. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 58 या आकड्यावरती. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता, डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. जबरदस्त झेल मैदानावरती टिपला गेलाय. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करताना भूमी 11 कुंदे संघाला. अनिशची खेळी समाप्त. अनिश बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला 58 पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट्स गेलेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज मुकेश गायकर, योगेश भोईर इन ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचे विपक्ष विकी भोईर हातात खेळणी विपक्ष RB 11 वरम. अशी ती लढत आपल्याला पाहायला मिळेल. ऑन हॅट्रिक मुकेश गायकर. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे रनआउटची संधी निर्माण झाली आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज दीपकची खेळी होत असताना समाप्त. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक मोठा धक्का बसतोय भूमी 11 गुंदे संघाला. फलंदाजाची इथे खेळी समाप्त. फलंदाज दीपक बॅक टू द पवेलियन. शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच निरंजन शेठ सुरोशे साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये निरंजन शेठ सुरोशे साहेब यांचं करूया आपण सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत.
यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅचची संधी निर्माण झाली होती. चेंडू पडला नो मॅन्स लँड मध्ये आणि बघता बघता जातोय सीमा पलीकडे. शेवटच्या बॉल वरती आलेला चौकार. धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल 62. 62 धावा, 63 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. भूमी 11 गुंदे संघाच्या माध्यमातून प्रतीक 11 मानिवली या संघासमोर. चला विनंती असेल केळणी संघाचे कर्णधार आणि RB 11 वरप संघाचे कर्णधार दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. प्रतीक 11 मानिवली विपक्ष भूमी 11 कुंदे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये 62 65 धावा कुठल्या गेल्या. 63 धावेचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. विनंती असेल केळणी टीम त्यासोबत RB 11 वरप दोन्ही टीमच्या कॅप्टनने त्वरित रिपोर्टिंग करायचे. 62 धावा धावफलकावरती 63 धावेंचं टार्गेट याचे मात्र सेट करण्यात येतोय. एका बाजूला संघ आहे स्वर्गीय प्रतीक 11 मानिवली, तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय भूमी 11 कुंदे. असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मुकेश कायकर, क्रिस गेल ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्याची ओळख आहे असं मुकेश आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला. मानिवली संघामध्ये असेल. TDPL गाजवण्यात आली मुकेशच्या माध्यमातून. पॅरामाउंट RMC इन्फ्रा या संघामध्ये त्याची वर्णी लागली होती, ज्या संघामध्ये करण अंबाला असेल, प्रथमेश ठाकरे असेल, कपिल केने असतील, आतिश भांडे असेल, त्यानंतर हरीश मिरकुडे देखील असेल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मुकेश कायकर देखील असेल. सूरज केने देखील त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नामांकित खेळाडू आणि त्यामध्ये त्याची वर्णी लागली होती आणि मॅन ऑफ द मॅच देखील त्याने पटकवली होती. ज्यावेळेस लीग स्टेजच्या मॅचेस चालू होत्या खूप सुरेख अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने एक गाव एक फॉर्मॅट तालुका त्यानंतर ओपन अपचा क्रिकेट मुकेश कायकरने गाजवलाय आणि तो सध्याच्या स्थितीला आपण पाहणार आहोत मानिवली संघाकडून खेळताना. विनंती आहे मानिवली टीम आपण त्वरित सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. मानिवली टीम आपण सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. RB 11 वरप टीम कॅप्टन आपण आले असाल तर त्वरित रिपोर्टिंग करायचं. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं. मॅच क्रमांकाच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक दुसरा आणि त्यामधील पहिली मॅच पहिल्या फेरीतील. कालचा दिवस अक्षरशः गाजवलाय जो मात्र यजमान संघाने अर्थात आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा
या संघाने खूप सुरेख अशी कामगिरी तिन्ही मॅचेस मध्ये केली. विशेष उल्लेख केलं पाहिजे भागेशचं, ज्याच्या माध्यमातून अर्धशतकीय कामगिरी नाही झाली परंतु 49 धावींची खूप चांगली अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यासोबत एक विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. भागेश असेल आणि त्यांच्या सोबतीला सागर बनकरी असतील यांच्या माध्यमातून येस 6 धावा ज्या मात्र धावून कंप्लीट केल्या होत्या. भागेशचा विचार केला तर एकंदरीत 88 धावा कालच्या दिवसामध्ये त्यांनी एकवटल्या, त्यामुळे त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. आयोजन कमिटीचं देखील मी कौतुक करेल, ज्यामध्ये साईनाथ ठाकरे, विकास निचिते, त्यानंतर आदेश पावशे असतील, निरंजन सुरोशे, हार्दिक असेल, योगेश मसोंडे असतील, या सर्वांचीच मेहनत आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती भूषण शेलार, स्ट्रायकर एंड वरती मुकेश रोशन पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती मुकेश, गोलंदाज तयार. पहिला चेंडू मोठा फटका, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडू वरती पहिला ब्लास्ट, पहिला तडाखा, हा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. भूषण शेलार वरती चढवला जातोय हल्ला आणि बोलतोय रोशन याचा बल्ला. पहिल्या चेंडू वरती अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. यावेळी रिव्हरचा अटॅम्प, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, गाडी पोहोचली डेस्टिनेशन पर्यंत, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार. माध्यमातून कालच्या दिवसामध्ये 88 धावा ज्या मात्र एकवटण्यात आल्या. भागेशची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम भागेश, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. पहिल्या मॅच मध्ये 49 धावेची नाबाद खेळी त्याच्या माध्यमातून खेळण्यात आली होती. खूप सुरेख अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. सातत्याने पाहिलं गेलं या खेळपट्टीवरती ज्यावेळेस आपटलेले चेंडू टाकले जातात त्यावेळेस मोठे फटके बसताना आपण पाहिलेत. कारण ज्या वेळेस चेंडू त्या वेळेस चेंडू पडल्यावरती थोड्याशा प्रमाणामध्ये स्लो डाऊन होतो. विकेट थोड्याशा प्रमाणामध्ये स्लो आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग फ्रेंडली असं विकेट पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. वेलकम भागेश, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेस टॉस केला जात होता त्यावेळेस भागेशची रील चर्चेत राहिली होती आणि त्यामध्ये ट्रेंडिंगला असलेला विषय म्हणजे अनिकेत तेंडुलकर, अलिबाग एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे असं अनिकेत आपण पाहतोय. चेहऱ्यावरती स्मित असं नेहमी अनिकेतच्या चेहऱ्यावरती असतो, त्यामुळे त्याचं देखील कौतुक झालं पाहिजे. यावेळेस देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतो. सातत्याने वेग वेग आणि वेग आपण पाहू शकतो. नक्कीच उल्लेख करत होतो 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. भूषण शेलार म्हटलं तर एक मोठं नाव आहे कल्याण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. सातत्याने गोलंदाजी करत असताना अनेक खेळाडूंवरती वर्चस्व गाजवलेलं नाव म्हणजे भूषण. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस्टॅम्प स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, जजमेंट आहे खराब. तोपर्यंत झाली कंप्लीट सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंक ते उद्ध्वस्त होतोय. सातत्याने ज्या वेळेस कॅचेस सुटल्या त्या वेळेस इतिहास घडताना पाहिलं. षटक क्रमांक कंप्लीट होतोय. पहिले षटकाची समाप्ती बिनबाद 12 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगच्या देखील 12 धावा होत्या. त्यावेळेस रोहित बॉलिंग मार्क वरती होता आणि आता भूषण शेलार आपल्याला पाहायला मिळाला होता. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 12, येणारे 24 चेंडू, 51 धावांची गरज. षटक क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 पाहायला मिळेल.
पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावा धावफलकावरती. विनोद आपल्याला पाहायला मिळतील स्पेलमधील पहिले सांघिक कोट्यातील. या दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच उल्लेख करत होतो ज्या ज्या वेळेस कॅच सुटली त्या त्यावेळेस इतिहास घडताना पाहिलाय. रोहित शर्माची कॅच सुटली 264 धावा झाल्या, बनला इतिहास. प्रेम लाराची कॅच सुटली 400 धावा झाल्या, बनला इतिहास. आणि अगदी मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच सुरू होती, मॅक्सवेलची कॅच सुटली, तिथे मात्र 200 धावा बनवल्या, ती मॅच जिंकली आणि वर्ल्ड कप देखील जिंकलं, बनला इतिहास. त्यामुळे इतिहास घडताना आपण पाहिलंय, परंतु त्या संधीचं सोनं करता येईल का हा मोठा प्रश्न असेल. गोलंदाज तयार होतोय. विनोद आपल्याला पाहायला मिळेल स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये. रनअप मध्ये थोडस व्यत्यय, रिदम काही मिळाली नाही आणि त्याला अनुषंगाने आपण पाहतोय पंचांनी मृत्यू चेंडू घोषित केला. तर मनकड विकेट साठी पहिला कॉल असेल आणि त्यानंतर तुम्ही मनकड विकेट घेऊ शकाल या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. पुन्हा एकदा आपण पाहतोय रनअप मध्ये व्यत्यय येत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डेड बॉल मृत्यू चेंडू पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावरती येणारी 24 चेंडू विजयासाठी अजूनही 51 धावांची गरज असेल. आपण थोडस शेड्यूल मध्ये चेंजेस करणार आहोत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, लेटकटच्या स्वरूपामध्ये फटका खेळायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. शॉट मध्ये आपण पाहतोय इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे. त्यानंतर पॉइंट आपल्याला पाहायला मिळेल, बॅकवर्ड पॉइंट देखील पाहायला मिळतोय, एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला मिड विकेट देखील पाहायला मिळतोय इनसाइड दी सर्कल. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक. फलंदाज मुकेश गायकर हा ब्रँडेड स्ट्रोक चौका. स्कोरकार्ड षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आणि या षटकामध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट येतोय, त्यानंतर येतोय चौकार. सातत्याने पडल्यावरती चेंडू वळण घेत असताना पाहायला मिळतोय. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय, लाऊड अपील केली जातीये. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, जो मात्र या अपील मध्ये आपण पाहायला. वेलकम योगेश भोईर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. नक्कीच योगेश भोईर याचा देखील उल्लेख करेल, त्याच्या माध्यमातून सातत्याने चांगली कामगिरी पाहायला मिळते. सध्या त्याचा फॉर्म नाहीये, तो ज्यावेळेस कमबॅक करेल त्यावेळेस कमबॅक असा असेल की सगळेजण बघत राहतील, यात देखील काही शंका नसेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानावं लागते. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उल्लेख करणं गरजेचं आहे प्रत्येक घटकाचं ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये अथक मेहनत साईनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अथक मेहनत विकास निश्चिते असतील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आदेश पावशेचा देखील नक्कीच उल्लेख करेल. आदेश पावशे म्हटलं तर एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. कांबा गावाने आम्हाला ओळख दिली, कारण पहिल्यांदा कुठली स्पर्धा केली असेल तर ते कांबा प्रीमियर लीग होती आणि त्या कमिटीमध्ये कांबा प्रीमियर लीगचा तो होता. मग त्यामध्ये प्रमुख भूमिका त्याची देखील होती, त्यामुळे त्याचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. इथे एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल धाव पाहायला मिळेल 18 धावा धावफलकावरती. नक्कीच मी कमिटीचा उल्लेख करत होतो, ज्यामध्ये विशाल भोईर असतील, त्यानंतर कार्तिक भोईर देखील असतील, पवन जाधव असतील, कुणाल खरकर असतील, शुभम खरकर असतील, हिरामन खरकर असतील, या सर्वांचीच प्रमुख भूमिका त्या कोर कमिटीमध्ये होती. आदेश आपण पाहतोय सातत्याने खूप चांगली अशी कामगिरी करतोय, त्यामुळे त्याचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. इथे डॉट बॉल येतोय. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरे समाप्त. 2 षटकांची समाप्ती. 18 धावा धावफलकावरती येणारे 3 षटक आणि 45 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली विनोदच्या माध्यमातून. अवघ्या 6 धाब्यांचं षटक जो मात्र आपण विनोदच्या माध्यमातून पाहिलंय.
पहिले 2 षटकांची समाप्ती 18 धावा धावफलकावरती येणारे 18 चेंडू आणि 45 धाव्यांची गरज असेल. 15ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा होते, इथे 18 धावा आहेत. जास्त काही फरक नाहीये, परंतु त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये चांगली अशी कामगिरी पाहायला मिळाली. तब्बल 36 धावा ज्या मात्र एकवटल्या त्या 2 षटकांमध्ये आणि तिथे मॅच टर्न झाली होती. भूषण शेलार स्पेलमधील दुसऱ्या षटकामध्ये यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते, स्वतः एसटी रक्षक आपण पाहतोय. कॅच जी मात्र झाली ड्रॉप. चला विनंती असेल केळणी टीम, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स कंप्लीट झालेली आहे, त्यामुळे विनंती असेल केळणी टीम आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. चला थोडंसं सहकार्य करा केळणी टीम, कारण RB11 वरप टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. योगेश आपण यायचं त्वरित टॉस साठी. येस, कॅप्टनला पाठवलंय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एक मोठा प्रश्न पाहायला मिळतोय की इथे धाव का घेतली नाही, कारण मुकेश गायकर नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. तो जर स्ट्रायकर एंड वरती आला तर मोठे फटके तो मारू शकतो. मग अशा वेळेला स्ट्राईक चेंज केली का नाही, हा मोठा प्रश्न पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, पुल केलंय, पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत बरा स्ट्रोक, बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. रोशनचा तडाखा, हा ब्रँडेड स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. स्ट्रायकर वरती मुकेश गायकर पाहायला मिळतील. मुकेश गायकर एक मोठं नाव आहे, ज्या नावाने सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली आहे, असं मुकेश आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, हुक केलाय आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. सातत्याने मॅच मध्ये दाखवून देतोय की माझ्या नावाभोवती वलय निर्माण काय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. बॉल सीमा पार, षटकार. धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, सन्मान देण्यास भाग पाडलेला आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याला खोदून काढायचा प्रयत्न करण्यात आला होता. डॉट बॉलची समाप्ती होती, अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी, ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. आणि सागर शेठ बनकरी साहेबांना देखील विनंती करतोय आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. नक्कीच आपण टॉस करणार आहोत. फेरीतील दुसरा सामना एका बाजूला RB11 वरप, दुसऱ्या बाजूला केळणी, असे दोन मातब्बर संगीन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सन्माननीय सागर शेठ बनकरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड असं कॉल आहे. आणि टेल पडलेला आहे. टॉस जो मात्र जिंकलेला आपल्याला पाहायला मिळाला 11 वरप या संघाने. सर्वप्रथम अभिनंदन विक्रम, टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यावरती आपला डिसिजन सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण करणारे आज जर आपण पाहिलं तरी भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये हायपोलची मॅच आपण पाहू शकतो. समोर जर पाहिलं तर केळणी सारखा एक मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. काय स्ट्रॅटेजी असेल त्यांच्या विरोधामध्ये? आम्ही प्रयत्न करू जास्तीत जास्त धावं बनवण्याचे आणि यांना 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणार. भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकतो. ॲक्रेलिकची पहिल्यांदाच कल्याण ग्रामीण मध्ये ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत कांबाकर चषकाच्या माध्यमातून. त्या ट्रॉफीज बद्दल आणि या आयोजनाबद्दल नक्कीच ऐकायला आवडेल. आयोजन खूप सुंदर आहे. ह्याच्या दृष्टिकोनातून असतील खूप सारे शुभेच्छा. मी येतोय केळणी टीमच्या कॅप्टनकडे. तर टॉस हरला, टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? क्षेत्ररक्षण असतं. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. समोर जर पाहिलं RB11 वरप सारखा एक मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. ज्यामध्ये प्रशांत रेड्डी आपल्याला पाहायला मिळतील, त्यानंतर योगेश भुईर आपल्याला पाहायला मिळतील. तर यांच्या विरोधामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? आहे बॉलरिंग आहे, आमची फिल्डिंग आहे, बॅटिंग आहे. तरी तर आयोजनाबद्दल नक्कीच दोन शब्द ऐकायला आवडतील. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि पद्धतशीर एकदम कार्यक्रम चालू आहे. एकदम मॅच सुंदर होते. ह्याच्या दृष्टिकोनातून असतील खूप सारे शुभेच्छा. टॉस कंप्लीट होतोय. टॉस जिंकला RB11 वरप या संघाने. फिल्डिंग बॅटिंगसाठी खेळणी या संघाला 3 षटकांची समाप्ती, 35 धावा धावफलकावरती, 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 28 समीकरण पाहायला मिळतोय. 18 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज होती, तिथून मात्र आता समीकरण उरलं. येणारे 12 चेंडू 28 धावांची गरज. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. देवेन यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. देवेन असतील, त्यानंतर साहिल देखील असतील आणि प्रणित आपल्याला पाहायला मिळेल. या सर्वांची उपस्थिती पाहायला मिळते. यंग ब्रिगेड आहे. RB11 वरप म्हटलं तर यंग ब्रिगेड आपल्याला पाहायला मिळते. योगेश भुईर यांच्या तालमीत शिकलेला संघ आपण पाहू शकतो. योगेश भुईर यांचा फॉर्म नक्कीच सध्या थोडा ढासळतोय, परंतु यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच कमबॅक होऊ शकतो. यावेळेस चांगला फटका आहे. वेट, वॉच अँड दॅन डिलिव्हर. अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एफर्ट चांगला होता, परंतु शेवटच्या क्षणी फंबल झालेत आणि त्याला अनुसंगून 3 धावा कंप्लीट होतात. समीकरण 10 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. सध्या जर आपण पाहिलं भूमिलन कुंदे आणि विजयाच्या मध्ये जर कुठला मोठा खेळाडू असेल तर त्या खेळाडूचं नाव आहे मुकेश गायकर. खेळाडू कक्षातून आवाज जास्त करायचा नाही, विनंती असेल. मुकेश गायकर याचा उल्लेख करत होतो. मुकेश गायकर म्हटलं तर एक मोठं नाव आहे. तो जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल, मग तो स्ट्रायकर एंडवरती असो किंबहुना नॉन स्ट्रायकर एंडवरती असो, त्याच्यामध्ये माता आहे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे की हा सामना समोरच्या संघाच्या घशातून काढू शकतो. इतका कॅलिबर या खेळाडूमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सदानंद पाहायला मिळत आहेत. रोशन आपण पाहिलं तर खूप सुरेख अशी कामगिरी करतोय. इथे बिग विकेट डाऊन, मोठा झटका बसत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज मुकेश गायकर. बॅक टू दी पवेलियन. एक्सप्रेस म्हणून त्याची उपस्थिती पाहायला मिळते, त्याचं देखील स्वागत आहे. तर सोबतच देवेन एक यंग टॅलेंटेड खेळाडू, त्याची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्याचं देखील सरच स्वागत. आणि प्रणित एक पोटेन्शियल खेळाडू, त्याची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्याचं देखील सरच असं स्वागत. वन ऑफ द फायनेस्ट यंगस्टर म्हणून त्याची वर्णी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, त्याचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. इथे मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. बॅटर रोहित पाहायला मिळेल. रोहित आणि रोशन ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे. पंच सांगतात बॅटची कडा लागते. इथे एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होतील का हा मोठा प्रश्न. आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. वारंवार आपण पाहतोय चुका होत असताना पाहायला मिळत आहेत.
विजयासाठी 8 चेंडूंमध्ये 23 धावांची अजूनही गरज. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज, हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील, कारण 2 ते 3 धावा आल्या. शेवटच्या षटकामध्ये 18 ते 20 धावा बनवायच्या असल्या तर मात्र 18 ते 20 धावा बनवायच्या असल्या तर मात्र चेजिंग करत असताना कुठेतरी दमछाक मानिवली संघाची होऊ शकेल. परंतु जर ह्या 2 चेंडूंवरती एकाच मोठा फटका, एकाच सिंगल डबल आली तर मॅच मध्ये पूर्ण प्रकारे मानिवली संघाचं वर्चस्व असू शकेल. सदानंद जे मात्र बॉलिंग मार्क वरती आहेत या 4थ्या षटकामध्ये, आणि 4थ्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला चांगली अशी कामगिरी सदानंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, परंतु या 2 चेंडूंवरती देखील चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज शफल झाले होते, विकेटचं पतन होतोय, झटका लागतोय दुसरा. नवीन फलंदाज राजेश पाहायला मिळेल. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज. 23 आर रिमेनिंग रिक्वायर्ड इन 7 बॉल्स. 7 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. मी हेच उल्लेख करत होतो, एखाद मोठा फटका आला तर कमबॅक होऊ शकतो मानिवली संघाचं, परंतु एखाद विकेट आली, डॉट बॉल आलं तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी निर्माण होईल आणि सामना पुन्हा एकदा भूमिलन कुंदे या संघाच्या बाजूने झुकेल. भूषण रोहने यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेला संघ सातत्याने नवीन खेळाडूंना इथे संधी देण्याचं काम भूषण दादांच्या माध्यमातून केलं जातं, आणि त्यांच्या माध्यमातून बघा आम्ही सातत्याने उल्लेख करतोय नो चेंडू असेल, कारण पहिल्यांदा या मॅच मध्येच मी सांगितलं होतं की पहिल्यांदा तुम्ही एक वॉर्निंग देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही मनकट विकेट करायचे. त्यामुळे मी नक्कीच उल्लेख केला होता, आय थिंक भूषणच होते बॉलिंग मार्क वरती, त्यावेळेस उल्लेख केला होता की पहिल्यांदा तुम्ही वॉर्निंग द्यायची आणि त्यानंतर खेळाडू कक्षामधून आवाज करायचा नाही. विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. सागर दादा आपण 1 मिनिट जायचंय मैदानाच्या आतमध्ये. मी इथे वेलकम चिराग, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. डिसिजन रिव्हर्स केला जातोय. 40 धावा धावफलकावरती असेल. हा मृत्यू चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डेड बॉल
अजून मात्र आपण पाहणार आहोत. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, दिल स्कूप केला जातोय आणि बॉल निघून चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, डीप मध्ये पेट्रोलिंग करतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. चौथं 4 षटकांची समाप्ती 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजून 21 धावेची गरज असेल. 6 चेंडू आणि 21 धावेची गरज. सामना पूर्ण प्रकारे खुला झालेला पाहायला मिळतोय. भूमी 11 कुंदे हे संघाच्या बाजूने. भूषण रोहणे यांचं नक्कीच कौतुक करेल, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एस्टेनच्या मागे एस्टेन करत असताना सातत्याने सामन्याला कल्लाटणी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मुकेश गायकर जे मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली नाहीये. कुठेतरी संघाला गरज होती, परंतु त्यांच्या माध्यमातून तशी कामगिरी झाली नाहीये. परंतु म्हटलं जातं की संघ हा एका खेळाडूने बनत नाही, अगदी खेळाडू जे मात्र लागतात त्यावेळेस एक संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे सर्वांनीच आपली जिम्मेदारी याची मात्र घेणं गरजेचं आहे. प्रणित आपली टीम रेडी आहे. येस, आपण स्टेज जवळ यायचं विनंती असेल. संपूर्ण RB11 वरप टीमला विनंती आहे, आपण स्टेज समोरूनच मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करायचं. येणारे 6 चेंडू 21 धावेची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज करण पाहायला मिळतील. हे शेवटच्या अंतिम भैरवी डिफेंडिंग षटकामध्ये. करण विरुद्ध स्ट्रायकर एंड वरती असतील रोशन. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर डीप मध्ये आपल्याला 5 खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. इथे पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय या मॅचचं समीकरण चेंज करणारा हा षटकार. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. दरी होती तिला भेदत असताना बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. सो मच. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार, दुसऱ्या चेंडूवरती येतोय चौकार. समीकरण येणारे 4 चेंडू विजयासाठी 11 धावेची गरज. मॅच टर्न होत असताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो अगदी त्याप्रमाणे ही मॅच करवड बदलताना पाहायला मिळतीये. अजून एक चांगला फटका. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय आणि आता समीकरण येणारे 3 चेंडू आणि 5 धावेंची गरज. वीस धावेंची गरज असताना 3 चेंडूंमध्ये आल्यात 16 धावा. येणारे 3 चेंडू आणि 5 धावेंची गरज. सोहन याची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. वेलकम सोहन. सोहन पाटील उर्फ छोट्या आपल्याला पाहायला मिळेल. फिरकीचा आक्रमक गोलंदाज म्हणून त्याची ओळख कमी वयामध्ये
चांगली अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील झाली आहे. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंच वाईड चेंडू घोषित करत आहेत. बीमर आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. जितका अप्रतिम असा फलंदाज मुकेश गायकर आहे, खेळाडू कक्षामध्ये बसून गाईड देखील तितक्याच चांगल्या प्रकारे करतोय. येणारे 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. रोशनने त्याच्या बाजूने सामना पूर्ण प्रकारे खुला केलेला आहे. 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती करण पाहायला मिळेल. या षटकामध्ये चांगली अशी कामगिरी फलंदाज करतोय. खुलवा टप्प्याचा चेंडू होता, 1 धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरतीच समाधान मानावं लागतंय. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 2 चेंडूंमध्ये 3 धाव्यांची गरज. दोन चेंडू आणि 3 धाव्यांची गरज पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यार बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय राजेश. इथे चांगला फटका आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय प्रतीक 11 मानिवली या संघाने. अभिनंदन प्रतीक 11 मानिवली. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत भूमी 11 कुंडे या संघाला. दोन्ही टीम्सना विनंती असेल मुकेश आपण लाईनअप करायचंय, सेकंड करायचे, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचे. कल्पेश भुईर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. मॅच आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाली. आदित्य यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम आदित्य, आपलं देखील सहर्ष स्वागत. उमेश पालवे आपल्याला पाहायला मिळेल, महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहे. एक अप्रतिम असं खेळाडू उमेश याची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम उमेश, आपलं देखील सहर्ष असं स्वागत.